मैडम 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 तेरा बीच में आ रहा है, तेरा बीच में आ रहा है मैडम 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 सर एक मिनिट साईड 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 2 मिनिटं मला बाजूला बुम देऊ द्या मला 2 मिनिटं सर मला पुढे जाऊ. चला रेडी का झालं का सर? आज जीएमची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं कालच्या अपघातानंतर? काल जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. काल अत्यंत वाईट, कधी न घडणारी घटना काल घडलेली आहे आणि त्या विषयावरती आमच्या बऱ्याच लोकांनी आंदोलनही केली, जाऊन भेटले सुद्धा. परंतु आम्ही पक्षाच्या वतीने आमचे उपशहराध्यक्ष आणि आमचे विभागाध्यक्ष आणि मी स्वतः आज रेल्वेचे जनरल मॅनेजर सन्माननीय मीना साहेब आणि त्याचे सगळेच सिनियर अधिकारी 5-7 अधिकारी होते, याच्याबरोबर बैठक घेतली. जवळजवळ पाऊण तासाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत ते मी तुम्हाला पत्रक देणारच आहे. पण त्यात महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की मुंबईमध्ये जवळजवळ आता 1.25 कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. 55-60 लाख लोकांपेक्षा लोक प्रवास करतात रेल्वेने आणि त्यामुळे एवढी लोक प्रवास करत असून जेवढ्या सोयी सुविधा पाहिजे तेवढ्या काही मिळत नाही आणि वारंवार सातत्याने अपघात घडत आहेत. आताच आमच्या यशवंत किल्लेदारांनी कोर्टाचा दाखला देऊन सांगितलं की दरवर्षी साधारण 7,000 लोक मृत्युमुखी पडतात, 7,000-7,500 लोक अपघात होतात. वेगवेगळ्या घटना तशा घडतच असतात आणि त्यामुळे आणि कोर्टाने पण त्याच्यामुळे ताशेरे मांडलेले आहेत आणि म्हणून यासाठी स्पेसिफिक एक मुंबईला स्वतंत्र महामंडळासारखं बोर्ड असावं जेणेकरून त्या बोर्डाच्या मार्फत मुंबईचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात. कारण मुंबईकडून 40-42% रेव्हेन्यू हा सेंट्रल गव्हर्नमेंटला राहतो आणि रेल्वेकडूनही प्रचंड प्रमाणात जातात पैसे आपल्याकडे. गेल्या वर्षी त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे साधारण 23,778 कोटी रुपये रेल्वेला आपण मागच्या वेळेचे दिले होते आणि त्यामुळे रेल्वेला सुविधा मिळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून महत्त्वाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यातली एक बोर्ड व्हावं ही मागणी आहे. आता त्यांनी घोषणा केली स्वयंचलित दरवाजे आम्ही लावणार आहोत. तर स्वयंचलित दरवाजे लावल्यानंतर त्याचा किती फायदा होणार आहे, लोकांना सफोकेशन होईल, नावेल गुदमरून जातील, त्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहोत. आता काल जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यासाठी एखादी इन्क्वायरी कमिटी आपण बसवली का, तर त्यांनी 5 लोकांची एक इन्क्वायरी कमिटी आता चौकशी बसून त्याचा ते अहवाल घेणार आहे. केवळ अहवाल घेणार हे जरी असलं तर त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करणार ते पण महत्त्वाचं आहे. शिवाय जी लोक मृत्युमुखी पडली त्यांना आर्थिकदृष्ट्या केंद्र सरकार राज्य सरकार जी काही मदत करायची ती करेलच, पण ती आयुष्यभरासाठी पुरणार नाही. कारण जाणारी बरीच लोक तरुण होती, नोकरीला जाणारी होती, तेव्हा त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तेव्हा आणि मागणी आम्ही म्हणून केलेली आहे की त्यांच्या कुटुंबाला एखाद्या सदस्याला आपल्या रेल्वेमध्ये आपण सामावून घ्यावे. शिवाय मुंबई म्हणजे सीएसटी पासून तुम्ही दिवा, कर्जत, कसारा इकडून तुमचे पनवेल, उरण हा बेल्ट, त्या बाजूने कर्जत, कसारा ह्या बेल्टमध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिकडे थोड्याशा मार्गिका वाढवायला पाहिजे, 4, 5, 6, जेणेकरून जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी होईल. तर आता 3 मिनिटाला त्यांच्या ट्रेन येतात आणि जातात, तरी देखील क्राऊड प्रचंड प्रमाणात असल्यामुळे घटना घडतात. लोकांना आवडत नाही लटकायला किंवा गाडीच्या टपावर बसायला, पण नाईलाज आहे म्हणजे ट्रेन कमी पडत आहे. जर रेल्वे बोर्डाला एवढे पैसे महाराष्ट्राकडून जात असतील किंवा मुंबईकडून जात असतील तर रेल्वे बोर्डाने सुद्धा ती काळजी घेण्याची आवश्यकता आणि म्हणून मार्गिका जास्त प्रमाणात वाढवायला पाहिजे.
सिग्नल यंत्रणा लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे सदोष उत्तम प्रकारची केली पाहिजे. रूळ जे आहेत त्या रुळांमध्ये पण प्रचंड आता टेक्नॉलॉजी आलेली, त्याचा वापर केला पाहिजे. त्यासोबतच जर आपण एकंदरीत पाहिलं तर इथून जाणाऱ्या गाड्या त्या दिव्याला गेल्या तर दिव्याला तिथे गाडी संपली पाहिजे आणि पुढे जाणारी लोक दुसऱ्या लोकलनी तसे पुढे गेले पाहिजे. असं ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी हॉल्ट करून लोक उतरतील त्याच्यामुळे थोडस गर्दी कमी होत जाईल. ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला यांच्यासाठी आपण सुविधा दिल्या तशाचा नाही दिल्या तशाचा भाग नाही, तरी सुद्धा त्यांच्या तिकीट दरामध्ये कन्सेशन त्यांना मिळालं पाहिजे. शिवाय इतर ठिकाणी जसे मोठे मोठे स्टेशन आहेत, CST आहे, दादर आहे, कुर्ला आहे, ठाणा आहे, असे जंक्शन जेवढे आहेत त्या सगळ्या जंक्शनला, कारण हे सगळ्या घटना घडतात कशामुळे तर क्राऊड जास्त असतो, गर्दी जास्त असते. त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी जर इतर ठिकाणी जशा प्रकारे परदेशात इकडे तिकडे मार्शल असतात तसे जर मार्शल पण ठेवले तर त्याच्यावरती नियंत्रण येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे केलेल्या आहेत. मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये त्यांनी मीनाजींनी बरेचसे सकारात्मक गोष्टी या ठिकाणी त्यांनी आता आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि शिवाय मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे आम्ही आंदोलनं केली होती. म्हणजे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला रेल्वेपासून काही दुरीवरती जे फेरीवाले बसतात त्या फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कठोरपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ती मागणी आम्ही त्याच्याकडे केलेली आहे. मला असं वाटते या बाबतीमध्ये गंभीरपणे ते घेतील. आणि मीनाजींना मी सांगितलंय की तुम्ही रेल्वे मिनिस्ट्री बरोबर बोला आणि त्यांना सांगा आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्या विषयी आपण गंभीरपणे दखल घ्या. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आम्ही केल्या. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की सर 21 फेब्रुवारीला एक्सच्या माध्यमातून रेल्वे संघटनेकडून सेम तक्रार केली होती की मुंब्रा या ठिकाणी अपघात होऊ शकतो, जो रेल्वे जे आहे त्या अपघात होऊ शकतो अशा प्रकारचा, अशी देखील माहिती दिली होती DRM कार्यालयाला आणि एक्स माध्यमातून देखील माहिती देण्यात आली होती. पण कुठलीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून हा अपघात घडला का? मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जर निष्काळजीपणा झालेला असेल, नव्हे झालेलाच आहे. जर प्रवासी संघटनांनी अशा प्रकारची माहिती दिलेली होती आणि तरी देखील जर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नसेल तर आता त्यांच्या इन्क्वायरी मधला हा एक पार्ट आहे. त्या अधिकाऱ्यांवरती ताबडतोब कारवाई करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण शेवटी कसं आहे की सरकार असू द्यात, पोलीस असू द्यात किंवा प्रशासन असू द्या, प्रशासनाचा धाक हा सगळ्यांना असला पाहिजे या मताचा मी आहे. त्याप्रमाणे तो धाक त्यांना वाटला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी जी दखल नाही घेतली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्व लोकल ट्रेन या एसी कराव्यात आणि त्याचे जो तिकीट दर आहे तो कमी करावा असं आज मुख्यमंत्री म्हणाले. चर्चा सध्या सुरू आहे. बिलकुल त्या बाबतीमध्ये आम्ही मागणी आता केली आहे की तुम्ही किती, आता त्यांनी आम्हाला सांगितलं महाराष्ट्राला 2 कोटी 2,55,000 आम्ही बजेट दिलंय, मुंबईसाठी 1 लाख कोटीचं बजेट दिलंय. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा लोकांची जी रेल्वेची दरवाढ आहे ती कमी झाली का? ती वाढतेच आहे. तर ती दरवाढ झालेली आहे, ती दरवाढ कमी करायला पाहिजे. स्पेसिफिक ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, विद्यार्थी यांचे तिकीट दर तर कमी झालेच पाहिजे. तर कॉमन माणसाला सुद्धा पाचशेमध्ये सवलती दिल्या पाहिजेत. किंबहुना आता सगळ्या ट्रेन जर एसी केल्या तर चांगलेच आहे, पण काही आता स्पेशल डबे आहेत त्या डब्यांना सुद्धा सुविधा तशा प्रकारचे पैसे कमी करून दिल्या पाहिजे. पण सर्व ट्रेन मुद्दा असा आहे की मुंबई लोकलवरती प्रचंड ताण आहे. गर्दीचे लोंढे रोजच्या रोज मुंबईमध्ये आढळतात आहे. जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर केलं जात आहे ते कमी पडतं. रेल्वे प्रशासनाची चूक असेल पण वाढते लोंढे, वाढती गर्दी, वाढती प्रवासी संख्या जी किती यंत्रणा उभारली तरी अपुरी पडते. त्यावरती काय? याच्यावरती राज्य सरकारचे केंद्र सरकारने नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. परमिट जो आहे, परमिट विधा आपण देतो
तशा प्रकारचा कायदा असून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही हे दुर्दैवाने आहे. परंतु घटनेचा कलम 19 बोलतोय की आपल्याला कुठे जाण्याचा अधिकार आहे अमुक तमुक. हा जरी भाग असला आमचं त्याच्याविषयी काय म्हणणं नाही, तरी सुद्धा त्या राज्यामध्ये जाऊन जर अशा प्रकारच्या सोयीसुविधांवरती ताण पडत असेल तर त्या राज्यातल्या लोकांसहित केंद्र सरकारने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. किंबहुना केंद्र सरकार सोबत राज्य सरकारने सुद्धा या ट्रेनवरची ऑफिसची वेळ एक असल्यामुळे एकदम लोड येतो, लोकांना घाई असते जाण्याची म्हणून लटकत जातात, टपावर बसून जातात. तर तो ऑफिसच्या वेळेत सुद्धा बदलण्याची, मग ते प्रायव्हेट कंपनीचा असोत, राज्य सरकारचा असोत, केंद्र सरकारचा असोत, हा निर्णय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून घेतला पाहिजे. ही सुद्धा आमची एक मागणी आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. रेल्वे स्थानकांच्या बाहेर फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. तर रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत वेगवेगळे स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मनसेने आज आंदोलन देखील केलेलं आहे आणि हे स्टॉल 8 दिवसात हटवले नाहीत तर ते आम्ही उचलून टाकू अशा पद्धतीचा इशारा दिला. मला असं वाटतं तो इशारा त्यांनी गंभीरपणे घ्यावा. का ते आंदोलन झालं ते एका ठराविक स्टेशनसाठी होणार नाही, ते झालं तर अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होईल. त्याची गंभीरपणे दखल जनरल मॅनेजर रेल्वे बोर्डानी आणि रेल्वे मिनिस्टरनी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. रेल्वे म्हणते की प्रवाशांच्या बॅगा प्रवासी फुटबॉल उडवते, प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या. मात्र असे काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये असं दिसतंय की रेल्वे एकमेकांनी घासते. काय नेमकी परिस्थिती आहे आता तुम्ही भेटला? प्रवाशांच्या बॅगा म्हणजे प्रवासी नोकरीला येतात, गावाला जायला येत नाही. एवढ्या मोठ्या बॅगा नसतात, नॉर्मल बॅगा असतात. ती प्रत्येकाच्या जेवणाचा डबा असतो, काही वाचन करणारी पुस्तकं असतात, काहीतरी टाइमपास म्हणून भजन कीर्तन करणारी मंडळ असतात. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात एवढा काय बोजा नसतो. पण रेल्वे बोर्ड काही बोलेल त्याची अजून त्यांना काही माहिती मिळालेली नाही. आम्ही हा प्रश्न विचारला त्यांना, तर ते म्हणाला आम्हाला काही इन्क्वायरी 5 अधिकाऱ्यांची इन्क्वायरी कमिटी त्यांनी बसवलेली आहे, त्याच्यात त्यांचा रिपोर्ट येणार आहे, नंतर त्याच्यावरती ते भाष्य. नांदगावकर साहेब, या दुर्घटनेला प्रमुख कारण जे निदर्शनास आलंय लोकांच्या म्हणा किंवा प्रवाशांच्या म्हणा ते आहे रेल्वेचा अव्यवस्थितपणा, रेल्वे वेळेत न येणं हा प्रमुख कारण येत आहे. आणि याबद्दल मीना काही बोलले का? नाही, मीनानं आम्ही कल्पना दिली की तुमची दर 3 मिनिटांनी रेल्वे येते, कुठे येते असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही त्यांना म्हणालो की 3 मिनिटाची ती जरा वेळ कमी करा थोडीशी, लवकर जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल आणि मार्गिका जास्तीत जास्त कराल आणि कुठे कुठे टर्मिनेट गाड्या जर करता आल्या आणि पुढे जर त्याला लोकल वाढवल्या आणि इकडूनही लोकल वाढवल्या तर मला वाटतं बरंचसं त्याच्यावर येऊ शकतं. अशा प्रकारची भूमिका आम्ही हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे. अव्यवस्थितपणा रेल्वेचा. आम्ही प्रवास करतो, तुम्ही प्रवास करता, सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करतो, पण या एसी मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना याची जाणीव होत नाही. हो, म्हणून आता ही पहिली फार प्रेमाची भेट होती. हा, ते वेगळे विषय असतात तसे. आता हा विषय अत्यंत म्हणजे त्याला काय बोलतात अंतःकरणाला लागलेला विषय आहे. कारण जो ज्यांच्या कुटुंबातला गेला तो आमच्याच कुटुंबातला आहे आणि त्यामुळे ते अंतःकरणाला लागलेला विषय असल्यामुळे आम्ही ताबडतोब दखल घेऊन आज त्याला कल्पना दिलेली आहे. धन्यवाद. नहीं, आज हम लोग रेलवे के जनरल मैनेजर सम्मानीय मीना जी और उनके सहयोगी जो मुख्य अधिकारी है उनके साथ हमारी मीटिंग होगी. तकरीबन पौना घंटा मीटिंग हो गई. उसमें हमारे शहराध्यक्ष यशवंत किल्लेदार और हमारे पूरे विभागाध्यक्ष सभी थे और बहुत अच्छी मीटिंग हो गई. उन्होंने भी जो भी उनकी गलतियां उसके बारे में उन्होंने कहा कि हमारी गलतियां हो चुकी है और उन्होंने 5 लोगों की जांच कमेटी भी बिठाई है. हमारी उनके पास मांग ये की है कि मुंबई का एक स्वतंत्र बोर्ड होना चाहिए, रेलवे बोर्ड, जिससे बहुत सारी समस्या हल हो सकती है. बहुत सारी मार्गिका जो है ट्रेन के रूल्स वो ज्यादा से ज्यादा बढ़ाने चाहिए, 5, 6, 7 ऐसे बढ़ाने चाहिए. उसके बाद में यहाँ से चर्चगेट से छूटने वाली गाड़ी हो, सीएससी से छूटने वाली गाड़ी हो, वो सभी गाड़ी आगे जाने के बाद कहीं तो रुकनी चाहिए. जैसे दीवा में गई तो रुकनी चाहिए, वहां से लोकल गाड़ी और चालू होनी चाहिए. वहां जाने के बाद बोरवली के आगे रुक के और नई गाड़ी वहां से लोकल चालू करनी चाहिए. और स्वयंचलित जो दरवाजा आप बना रहे तो उसके बारे में लोगों को सफोकेशन नहीं होगा, वो भी सोचना चाहिए. जो लोगों का नुकसान हुआ है उनको आप पैसा देके नहीं चलेगा, तो उनके घर वालों को किसी को नौकरी वगैरह अगर लोगों को मिलती है तो उनकी लाइफ बन जाएगी. ऐसी बहुत सारे मांगे हमने उनके पास किए जो हम आपको लेटर दे रहे हैं. थैंक यू.
साइड 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 थोड़ा zoom out कर ना बाजू zoom out कर थोड़ा अब थोड़ा खाली हा बस